शेतकऱ्यांसाठी 24 एप्रिलच्या सकाळच्या ठळक बातम्या। उन्हावर पावसाची आघाडी, विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात ढगांचे सावट, पारा 7 ते 13 अंशापर्यंत घसरला। सातत्याने येत असलेल्या अवकाळीच्या ढगांनी एप्रिल महिन्याचे चटके आणि उष्णता रोखून धरली आहे। 2050 पर्यंत देशात निम्म्या जिल्ह्यात जलसंकट, प्रतिव्यक्ती पाण्याची मागणीही वाढणार। DCM श्रीराम व सत्व नॉलेजचे आवाहन, पुढच्या 25 वर्षात 30% पाण्याची मागणी वाढणार आणि 15% पाण्याची उपलब्धता घटणार। राज्यात साखर उत्पादनात लक्षणीय वाढ, आतापर्यंत 1093 लाख क्विंटल उत्पादन, आणखी गाळप सुरूच। विमा कंपन्यांचे बाजार भांडवल 8%, LICचे 10% वाढले। जानेवारी मार्चमध्ये LIC 13व्या स्थानावर। राज्यात 13 लाख टन ऊसाचे जास्त गाळप, अद्याप 9 कारखाने सुरू, तर कोल्हापूर जिल्हा अग्रेसर। नगरला आले लिंबाला उन्हाळ्यामुळे अधिक मागणी, दरही चांगला, फळांची दररोज 750 क्विंटलपर्यंत आवक। सांगलीतील द्राक्ष खरड छाटणी अंतिम टप्प्यात, पाण्याच्या संकटामुळे शेतकरी धास्तावले, 90% छाटणी उरकली।